नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। ऊस पिकाच्या योग्य वाढीसाठी मध्यम तापमान तसेच मध्यम आर्द्रतेची गरज असते। ऊस पिकाच्या योग्य वाढीसाठी 20°C ते 35°C तापमानाची आवश्यकता असते। पावसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, हंगामानुसार, ऋतुमान बदलानुसार आपल्याला ठिबकच्या माध्यमातून वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं। तर जर आपला ऊस 4 फुटी, 4.5 फुटी किंवा 5 फुटी असेल तर आपल्याला सिंगल ठिबकची लॅटरल टाकून पाणी द्यायचं आहे। त्याच पद्धतीनं आपला ऊस 6 फुटी, 7 फुटी किंवा 8 फुटी असेल, 9 फुटी असेल तर एका सरीच्या दोन्ही बाजूकून डबल लॅटरल आपल्याला ठिबकचं टाकायचं आहे आणि पाणी व्यवस्थापन करायचं आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला थोडं थोडं परंतु सारखं सारखं पाणी देणं गरजेचं असतं। त्याच पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रतेचं व्यवस्थापन करणं देखील गरजेचं असतं। जर दरवर्षी आपण ऊस शेती करत असाल तर आपल्याला बांधावर प्लॉट भोवती दर 10 फुटाला नारळाची झाडं किंवा हादगा, शेवगा यासारखी उंच वाढणारी झाडं लावायची आहे, जेणेकरून प्लॉट मधील आर्द्रता आपली नियंत्रित राहणार आहे। उन्हाळ्यात उष्णतेपासून, उष्ण झाडांपासून आपल्या प्लॉटचं संरक्षण होणार आहे। त्याच पद्धतीनं हिवाळ्यामध्ये थंडीच्या लाटेपासून देखील आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे। त्यामुळं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आर्द्रतेचं नियोजन करणं देखील गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला ऊसाच्या प्लॉट मध्ये पाणी देण्यासाठी आपण रेनगन, त्याच पद्धतीनं जुगाड केलेलं स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर देखील वापरू शकतो। तर स्टँडवर 16 फुटी, 18 फुटी पाईपवर आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर जोडून देखील आपण दररोज सकाळी त्याच पद्धतीनं सायंकाळी ऊसाच्या वाढीच्या विविध अवस्थेनुसार 2 तास, 4 तास पाणी देऊन आपण ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रतेचं व्यवस्थापन करू शकतो। त्याच पद्धतीनं रेनगन, मिनी स्प्रिंकलर, स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण आपल्या ऊस पिकाला विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवक, त्याच पद्धतीनं पोषक यांचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून ऊस मोठा झाल्यानंतर फवारणीचा खर्च देखील आपला कमी होणार आहे। त्याच पद्धतीनं या जुगाड पद्धतीचा वापर केल्यामुळं 2 महिने आपला ऊसाचा प्लॉट लवकर पक्व होणार आहे। त्याच्या उत्पन्नात 10 ते 20% वाढ होणार आहे। त्याच पद्धतीनं ऊस तुटण्याच्या शेवटी 1.5 ते 2 महिने अगोदर जर आपण फ्लड पाणी म्हणजेच पाटपाणी पद्धतीचा वापर करणं देखील गरजेचं असतं, जेणेकरून ऊसाच्या कांड्याची लांबी, रुंदी वाढणार आहे, कांडी फुगणार आहे, कांडीचं वजन, आकार तसेच टणकपणा देखील वाढणार आहे। त्यामुळं जर शक्य असेल तर शेवटी 1.5 ते 2 महिने फ्लड पाणी देणं अतिशय गरजेचं असतं। तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या थोडं ऊसाच्या पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। विक्रमी टनेज घेण्यासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून तसेच जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।